बोरीत अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा, आशिष लड्डा यांच्या पुढाकाराने अन्नधान्य किट वाटप। जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। शेतकरी व मजुरांना हाताला काम नाही। अशा गंभीर परिस्थितीत बोरीकरांवर उपासमारीची वेळ ओढावली होती। या संकट काळात सामाजिक कार्यकर्ते आशिष लड्डा यांनी पुढाकार घेत गरजूंना अन्नधान्याचे किट वाटप केलं। या उपक्रमात दत्ता सोनवणे, पंकज घोलप, संतोष उबाळे, अनंता डाके, हरिभाऊ गारोडी, अशोक शिंपले, शेख अबरार सिद्दीक, पांडुरंग कंठाळे हे सहभागी झाले होते। गावातील शेकडो कुटुंबांना या मदतीचा थेट लाभ मिळाला। अन्नधान्याच्या किटमध्ये तांदूळ, डाळ, गहू, तेल, मसाले तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश होता। या किटमुळे आपत्तीग्रस्तांना किमान काही दिवसासाठी तरी दिलासा मिळणार आहे। मदतीचा लाभ घेताना अनेक कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले। घर उद्ध्वस्त झाले, संसार वाहून गेला, पण समाजाने मदतीचा हात दिल्याने जगण्याची उमेद मिळाली, असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले। आशिष लड्डा यांनी यावेळी सांगितलं की गावकऱ्यांवर आलेल्या या संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्यांना आधार देणं हे आपलं कर्तव्य आहे। शासन मदतीसोबत समाजानेही खांद्याला खांदा लावून उभे राहिलं पाहिजे। आमचा हा छोटासा प्रयत्न याचाच एक भाग आहे। स्थानिक नागरिकांनी आशिष लड्डा आणि त्यांच्या सहकार्यांचे मनापासून कौतुक केले। आजच्या काळात अशा मदतीची खरी गरज होती। हा उपक्रम बोरीकरांच्या स्मरणात कायम राहील, असे नागरिकांनी सांगितले। अतिवृष्टीच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या बोरीत मदतीच्या या उपक्रमामुळे जनतेत आशेचा किरण निर्माण झाला आहे। दिनांक 14 सप्टेंबर रोजी बोरीच्या नामदेव नगर परिसरात अतिवृष्टीने तळ्याचे पाणी 300 नागरिकांच्या घरात शिरले असता त्या ठिकाणी नागरिकांच्या भरपूर नुकसान झाले। नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्या नागरिकांना, त्या कुटुंबियांना आज सद्यस्थितीला त्यांना एक वेळाच्या जेवणाची व्यवस्था सध्यात नाही, कारण की अन्नधान्याचे पूर्ण नासधूस झालेले आहेत। आणि आपल्या गावाचे, बोरी गावाचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी आज पुढाकार, आशिष भाऊ लड्डा यांनी आज काही पुढाकार घेत 120 अन्नधान्य किटचे वाटप केलेले आहेत। आणि आशिष भाऊ लड्डा हे सदैव सामाजिक कारणात पुढे असतात। आणि आज आपण त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधूया। भैया, तुम्ही जे आज या नुकसानग्रस्त नागरिकांना भेट देत त्यांना किट वाटप केले त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? काहीच नाही, मला ही गोष्ट माहितच नव्हती। मी 2 दिवस बाहेर गावीच होतो। जसंच आज सकाळी कळालं की अशी परिस्थिती आपल्या गावात आहे। मी या गावात लहानाचा मोठा झालेलो आहे। त्या अनुषंगानं माझं एक कर्तव्य आहे काहीतरी, की मी काहीतरी करणं, देणं पाहिजे ह्या गावाला। त्या निमित्तानं मला जसं कळालं, आणि माझे सोबती आहेत, भरपूर सगळेजण आहेत, पांडू भाऊ आहेत, अनंता आहे, पंकज आहे, हरिभाऊ आहेत, यांनी सगळ्यांनी जसा संपर्क साधला माझ्यासोबत, तसं मला कळालं की असं आपल्याला काहीतरी नियोजन करणं भाग आहे। इथं पूरग्रस्त परिस्थिती आहे। दत्तानं सांगितलं मला की संभाजीनगर इकडे आहे, तिथेही भरपूर जण म्हणजे ह्या अन्नधान्यापासून वंचित आहेत आजच्या तारखेत। तर आपण त्यांच्यापर्यंत जर पोहोचू शकतो तर आपण पोहोचायला हवं। तर तातडीने ही गोष्ट आपण हाताळली। आपण सगळ्या गोष्टी, या किट्स तयार केल्या। आपल्याकडे देवदया तशा यंत्रणा आहेत सगळ्या, आपण सगळं करून इथपर्यंत पोहोचलो आणि आपलं चालू आहे कार्य। भैया, तुम्ही सदैव समाजकारणामध्ये पुढे राहतात। या समाजकारणाच्या माध्यमातून भविष्यात राजकारणात येऊ शकतो? सध्या तरी काही विचार त्या गोष्टीबाबत केलाच नाही। सतत समाजकार्य आजपर्यंत करत आलोय आणि पुढेही करत राहणार। जी नुकसानग्रस्त भागात जाऊन आशिष भैया लड्डा यांनी ज्या लोकांना आजच्या तारखेमध्ये अन्नधान्य नाही त्यांना अन्नधान्याचे किट वाटप केले, त्याबद्दल आशिष भैयाबद्दल 2 शब्द काय बोलणार तुम्ही? आशिष भैयाचं 5 वर्षापासून सामाजिक कार्यक्रम चालू आहेत आणि कोणताही समाजाबद्दल पुन्हा दोष नाही। कोणताही समाज असो त्याला आपलं अनुदान द्यायची ताकद आहे त्याच्यामध्ये, आणि समाजकारण करणं खूप काळाची गरज आहे। काही लोक असे आहेत की राजकीय पोळी भाजण्यासाठी की आपण आपलं कार्य दाखवतात, यायचा काही स्वार्थ नाही तसा। त्याच्यामुळे त्याने अन्न, ज्या लोकांना चूल पेटत नाही त्या लोकांना किट वाटप केली, त्या सगळं साहित्य दिलं, त्याबद्दल बोरी वासियातर्फे मी त्याचा खूप खूप आभारी आहे। ज्यांना खऱ्या अर्थानं खरंच गरज होती अशा लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं। आणि ही काळाची खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ही पूरग्रस्त परिस्थिती झाली अशी निर्माण आहे। त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि हे समाजकार्य त्यांच्या हातून घडलं, हे खूप
अतिशय चांगली गोष्ट आहे आणि आम्ही बोरीकर त्यांचे सदैव आभारी असतो. ते सामाजिक कार्यकर्ते तथा समाजसेवक बोरीवासियांना जे 2 दिवसापासून त्रास सहन करावा लागत आहे. अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे भरपूर नागरिकांचे नुकसान झालेले आहेत. त्यांच्या घरातले अन्नधान्यांचे नुकसान झालेले आहेत. तर आज रोजी त्यांना अन्नधान्य देवदूत म्हणून सामाजिक कार्यकर्ते आशिषभाई लड्डा यांनी 100 ते 125 नागरिकांच्या कुटुंबियांना अन्नधान्याचे किट वाटप केलेले आहेत. धन्यवाद.